शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेला नवरदेव चित्रपट लोणी येथील नाथगंगा मल्टीप्लेक्स सिनेमागृहात प्रेक्षकांची मने जिंकण्यात ठरला आहे। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांनी या चित्रपटात काम केले आहे। चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, गीतकार निरंजन देशमुख यांनी या सामाजिक ज्वलंत प्रश्नावर जनजागृती करणाऱ्या चित्रपटासाठी संघर्ष केला असून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात हा चित्रपट पोहोचवण्यात त्यांचा संकल्प असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चित्रपट गेला तर निश्चितच शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाच्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने प्रबोधन होऊ शकते, असे त्यांचे ठाम मत आहे। गरज पडल्यास थिएटर बरोबरच गावोगावी सुद्धा हा चित्रपट दाखवला जाईल। त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी, राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे त्यांना वाटते। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। छान पिक्चर आहे, छान वाटलं। आज शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हे अति उत्तम आहे, शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे। शहरातल्या लोकांना काही कळत नाही, शेती काय लागत काय नाही, किती खर्च येतो शेतीला, काय कवडी मोल जातो माल, आणि शेतीतला माल खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही। तुम्ही काय मशनरी थोडं खाणार आहे का? मुलांना मुली मिळतच नाही, आणि तोच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आज प्रत्येक गावात 30-40 पोरं बिगर लग्नाचे। मुली म्हणजे नोकरीवाला पाहिजे, मुलीला तर नोकरीवाला पाहिजे ना, ती मध्ये मला मी शेतात सुद्धा जाणार नाही, काय मग शेती लागत, शेती कशाला लागत तिला, कशाला पाहिजे? आज आमची मुलं शेतीशिवाय तर जगू शकत नाही ना। शेतकरी पुढे चालेल, धन्यवाद। मी बी एक उच्च शिक्षित आहे। हे जे सगळे जेवढे आहेत हे सगळे आम्ही शेतकरी आहे, हे अण्णा हे सगळे उच्च शिक्षित आहे। पण आम्ही एक शेती करतोय, आणि शेतीत परवडत नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही। शेतीत केलं तर भरपूर आहे। आणि त्यांनी जो आमचे मित्र निरंजन देशमुख यांनी जो चित्रपट काढला, तरच त्यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक। चित्रपटामध्ये जी मांडणी केली ती आत्ताच्या वस्तुस्थितीला धरून आहे। प्रत्येक गावोगावी, प्रत्येक ठिकाणी आज शेतकरी मुलांना मुली मिळत नाही। त्यातला वस्तुस्थितीला धरून जी मांडणी केली ती एकदम आजच्या घडीला धरून आहे। त्यामुळे हा चित्रपट सर्व स्तरातील सगळ्यांनी पाहावा अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करेल। आणि हा चित्रपट खरंच चांगला आहे, सगळं एकदम सुंदर। मी अलका सुभाष शिंदे, सोनगाव सरपंच। आज जे नवरदेव चित्रपट पाहिला ना, तर एक म्हणजे असं मुलींनी असं ते डेअरिंग करावं, आपण शेतकरी मुलगा केला तर किती सुख असतं। कारण शेतीपासून जे आपण आज सुरक्षित राहतं आपलं शरीर किंवा निरोगी राहतं। मुली शेतकरी नको म्हणत्या, नोकरदार म्हणत्या। यांनी जो चित्रपट काढला तर यात जनजागृती व्हावा अशी म्हणजे छान वाटलं आम्हाला। असं निरंजन देशमुख साहेबांचं अभिनंदन। तरुण पिढीतील शेतकरी मुलांच्या लग्नाच्या खूप छान समस्या या चित्रपटातून दाखवलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला हा चित्रपट खूप म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनावर आधारित असा जाणवलेला आहे, आणि खूप या कलाकारांचं खूप अभिनंदन। खूप छान त्यांनी सगळं व्यवस्थितपणे मांडलेलं आहे। आज लोणी येथे नाथगंगा मल्टीप्लेक्स सिनेमागृहामध्ये आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला चित्रपटासाठी, रखरखत्या उन्हात देखील आपण दुपारी 3 वाजता इथे आलात, आणि विशेष म्हणजे 150 रुपयाचं तिकीट काढून आलात, आणि या चित्रपटाबद्दल एक आपुलकी म्हणून, जिव्हाळा म्हणून आपण इतकं छान बोललात, आणि 2 तास 20 मिनटं आपण इथे सर्वजण थांबलात। समाजातील अतिशय जाणकार व्यक्ती तुम्ही आहात, सगळ्या विविध संस्थांवर काम करणारे आहात, चेअरमन आहात, डॉक्टर आहेत, सरपंचताई आहेत, म्हणजे आणि प्राण्यांसाठी, वन्य प्राणी जीवांसाठी लढणारे म्हस्के साहेब आहेत, आमचे शिंदे साहेब आहेत, सर्वजण आलेत। साई समृद्धी पथ संस्थेचे आहेत, म्हणजे एखाद्याचं नाव दादांनी आता चांगलं अतिशय मत व्यक्त केलं। तर मी एवढंच म्हणेल की हा शेतकऱ्यांचा चित्रपट आहे, आणि लोणी या ठिकाणी 2-3 किलोमीटर लांबून तुम्ही आलेला आहात इथं चित्रपट बघण्यासाठी। तर मी सर्वांचे शतशः ऋणी आहे, आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रापर्यंत हा चित्रपट कसा जाईल याची आम्ही दक्षता घेऊ, नवे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। एक सामाजिक हेतूने आपण हे काम करतोय, आणि तुम्ही सर्वजण आला, चित्रपटाला दाद दिली, त्याबद्दल मी शतशः तुमचा आभारी आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन,
जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.